असं आपण कसं म्हणाल? तुमच्यात आणि माझ्यात बदल होतोय, बाप लेखात जुळणार, गावात कसं जुळणार? जड पारद वाटते शिवसेने असं जाहीर सांग मला आमचं काम केले म्हणून मग तुझा गण आहे मला मग तुझा म्हणता येईल बाबा हे तुझं तू काम केलेलीस आणि हे तुला आम्ही मतदान देऊ गाव आटाने इकडं होणार वरचढ ठरतोय तानाई पाहिजे जरी गाड्या फिरल्या काय जरी झालं 75% पुढे तानाजी पठार मतदान होणार शिवसेना. कारण काय नाही आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे. ही रस्ता सिमेंटचा केलाय तर शेतकरी जोडला नाही. नाही होईच म्हणलं कामच करू होई नुसतं नाही भाजप एकही काम नाही आणि काम नाही म्हणजे माझ्या कळतीपणापासून राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला जोडून देणार तर शेवटी तानाई पाटील कोणीकडे काम आणणार कसा कराल ते काही सांगता येत नाही आणि काम करणार म्हणजे करणार त्याचा काही उपयोग होत नाही. गाव लेवलला म्हटलं तर आम्हाला अध्यक्ष चांगला नाही. आता स्टेट लाईटचं कामकाज करून देणार आहे इलेक्शन झालं माणसाही माती लोटायला तानाई पाटील ही कुणाच घासन सारखंच येत आहे आड अडचणीला काय वाटेल ते काम सांगू द्या ते करतील भाजपचं नाव देखील नाही त्याला रस्ते काही ठिकाणी प्रगतीपथावर काम चालू आहे. सध्या वातावरण बी आहे भाऊंच्या बाजूने आहे आणि मनात बी भाऊंची प्रतिमा चांगली आहे. परंपरेनुसार बाबांनो काही लोकांच्या अडचणी म्हणा निम्म्या रात्रीचं आमच्या हक्केला जो माणूस जागा राहील आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. निम्म्या रातचं 2 वाजता फोन करा आमच्या पाठीशी उभं राहतो. भाजपचं काम चांगलं आहे सध्या बरोबर आहे की पण सरकार कोणाचं आता सध्या पण आता इथं भाजपच येणार आहे असं आहे ते काँग्रेस आमचं मतणार नाही म्हणून ते होता विकास आम्ही नाही म्हणत नाही त्याचा विकास केला नाही किंवा काय करगणी गटात भाजप चालणार कारण का आता सध्या हवा जसं म्हणतात दोघांची चालते शाळा घर शाळेच्या जरी माझं शाळा कोणी बांधली बाबराव नाही बांधली शाळा शिवसेने मला माहिती आहे आम्ही ते दोन्ही एकच आहेत पण सगळे ह्याला पैसे देणारे कोण आहे देवेंद्र भाऊच आहेत ना ठीक आहे हे मोठं काम आपल्या ओढा आहे का नाही ओढ्याच्या वरच्या बाजूला जे MSBचं ऑफिस आहे ते त्यांनीच केले नाही व्यवस्थित आता तुमचा मोठाच रस्ता गेलाय ना भाजपच्याच आता देवाबाबा आहे म्हटलं तर भाजपच्याच आहे ना आमच्या गावातला उमेदवार असल्यामुळे शिवसेना कमीच चालणार. ते कसं होतं वीज बोर्ड केले मी त्यांनी नाही केलं सगळ्या गावातलाच आहे गावातला जरी असला तरी सुद्धा पार्टी आहेच ना. काम त्याने अजूनपर्यंत केलंय ही फक्त गावाची बोलदिशा करायसाठी केलेलं आहे. प्रत्येक माणूस जे असेल ते तुमचं कॉईन टाकून पाणी घरी घेऊन जातोय. टेम्पोचं जनक म्हणून काय करायचं तसं टेम्पो जनक नागनाथ अण्णा आणि राजेंद्र अण्णा सत्ता नसल्यामुळं आता कसं आहे ग्रामपंचायत मधला आम्ही जर एखादं लेटर आणाय गेलो पडळकरांचं नाव नको म्हणून त्यांनी निधी 3 माघारी घालवले. त्यांनी काम म्हणावं असं केलेलं नाही त्यामुळे पूर्ण जी मतदार आहे ती नाराज आहे. आम्ही पहिलं दवाखान्याचं घेणार आहे. नाव काय आपलं दादासाहेब तुकाराम गायकवाड गाव शेटपळ आता हे बघा, सगळ्या चौकात बोर्ड लावले त्या या गाड्या फिरते त्या इलेक्शन चालू आहे माहितीये होय कोणाच पारड जड वाटते जड पारड वाटते शिवसेनेचं होय का म्हणजे कारण काय कारण म्हणजे लोकच आहेत तशी मग कामच केली ती होय काय 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 रस्ते केलेली पण आता बाकी संडास अमुक तमुक इकडे तिकडे घरची कामं होय हा. पण आता भाजप म्हणतंय की आमचा पक्ष पण विकास केला भाजपची शेटपळची ओळख नाही का भाजपचा उमेदवार म्हणतो की शेतकरी आमचा आम्ही काम केलेलं आहे कशाच काम केले सांग म्हणावं त्याला असं जाहीर सांग म्हणा आमचं काम केले म्हणून मग तुझा गण आहे म्हणायचं गटाचं गटाच मग तुझा म्हणता येईल बाबा हे तुझं तू काम केलेलीस आणि हे तुला आम्ही मतदान देऊ गाव सगळं मग कोणा पाठीला गाव आटाने इकडं होणार होय तरी पण वरचढ पण ठरव वरचढ ठरतोय तानाई पाटील होय काम मैदान केलं होय किती कामं केली तरी त्याला अहो काम ते काय सांग बोटावर मापण्यासारखी आहे ती
भरपूर कामं केली, रस्ते केले, इथं या शेतपळ्यात जी कामं झाली ती सगळी तानाई पाटलाचीच कामं आहेत. महादेव तुकाराम गायकवाड. काय सांगताल आता ही एवढं गाड्या बिड्या फिरत्या, त्या आवाज चालू आहे, सगळं बॅनर लावले, जी ती घरी येऊन भेटतोय. जरी गाड्या फिरल्या काय जरी झालं, कार्यकर्त्यांनी जी कामं केली ती शिवसेनेच्या माणसाने केलेली, अध्यक्षानं कामं केली ती भरपूर. त्यामुळे किती जर गाड्या फिरल्या तरी 75% पुढे तानाजी पाटलाला मतदान होणार शिवसेनेला. तुम्ही काय शिवसेनेच कार्यकर्ता वगैरे आहे का? कार्यकर्ते काय नाही, आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे, शेतकरी आहे आम्ही. पण जी आमची काही कामं झाली ती चौकडली ती आम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्यांची पार्टी येणार निवडून. आता एक मोठं काम तानाजी पाटलांनी केलं. कशाच काम केलंय? सगळं सांगते शेतपळ्यात एक लय मोठं काम केलंय. रस्ते ही रस्ता सिमेंटचा केलाय तर शेतपळे जोडला नाही. होय. होय, पूर्ण तयार रस्ता आहे आता. आणि लाईटचं पण काहीतरी मोठं काम केलंय. लाईटचं बी ती ऊर्जाचं ते उद्घाटन केले तिकडं, सगळं चालूच आहे ना काम. जी काही कामं सगळी केली ती तानाजी पाटलांनी कामं केली. जनता सांगत ती कामं त्यांनी केली, काय जनतेनं सांगितलं का नाही ती कामं त्यांनी केली. तुम्ही कधी गेलता का त्यांच्याजवळ काम? तुम्ही त्यांच्याकडे कधी गेलता का आमचं काम करावं सांगायला? होय, किती वेळा? काय तरी बऱ्याच वेळा गेलो. काय होय म्हणायचं का नाही म्हणायचं? नाही होईच म्हणलं कामच करू, होई नुसतं नाही, कामच करा. 100% काम चालू आहे. 100% काम चालू आहे. आता लाईटचा जेवढी काम आहे ती तेवढी सगळी त्यांचीच आहे. भाजप एकही काम नाही, आणि काम नाही म्हणजे माझ्या कळतीपणापासून आताच नव्हतं. जेवढी केली ती सगळे राष्ट्रवादीची कामं, सगळी राष्ट्रवादीची कामं केलेली आहेत. राष्ट्रवादी का शिवसेना? तेच काय आपले शिवसेनेची कामं. आता सगळीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित आहे. तुमची काय नाही? राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला निवडून देणार तुम्ही होय. पण आता भाजप म्हणते आम्ही इथं राज्यात बी आमची सत्ता आहे, केंद्रात बी आमची सत्ता आहे, बरं. त्यामुळे एकाच करायचं झाला तर आम्हीच करणार. ते काय जरी म्हणले तर शेवटी तानाजी पाटील कोणीकडे काम आणायला कसा कराल ते काही सांगता येत नाही, आणि काम करणार म्हणजे करणार. जिल्हा पातळीला तालुका पातळीला तानाजी पाटीलच कामं करणार. त्यांची केंद्रात किती सत्ता असू द्या, त्याचा काही उपयोग होत नाही. गाव लेवलला म्हटलं तर आम्हाला की अध्यक्ष चांगला माणूस. निधीवरनं कुणाकडे काय आणणार ते आम्हाला काय घेणार देणं, आमची कामं झाली असं आम्हाला म्हटलं नाही. आता स्टेट लाईटचं कामकाज करून देणार आहेत इलेक्शन झालं का. कशाचं? स्टेट लाईट, स्ट्रीट लाईट होय. शेटपळ ते रानमाळा बरं. तोपर्यंत. तानाजी पाटील तुमच्या इथं किती वेळा आले? हे तर 4 दिवसाला आहे. होय. हा, सुहास बाबर तानाजी पाटील येतील 4-8 दिवसाला येतील. त्यांची कामच असतील. माणसाही माती लोटाय गेली तर तानाजी पाटील ही तिथे कोणाचं बी असं कुणाच घासन लग्न कार्य असू द्या, पुण्यात माती लोटायची असू द्या, आणि कुणी बोलवलं बाबा माझा असा सत्कार करायचा म्हटलं त्याला सारखंच येत आहे. आड अडचणीला काय वाटेल ते काम सांगू द्या ते करतेच. तुम्हाला टेंबूच्या पाण्याचा लाभ काय झालाय? होय, 100% लाभ झाला, आणि ते बाबराने केला. शेतकरी सुखी आहेत का सगळे? सगळे शेतकरी सुखी आहेत. कोण म्हणतो बाबराने केला? आता हे सांगते ते भाजपनं पाणी आणलंय. भाजपचं नाव देखील नाही त्याला. हे काम केलं असेल तर अनिल बाबरानच केलं. शेवटी अनिल भाऊन काम केलेलं आहे टेंबूचं पाण्याचं, आणि जवळ सर्रास लोकांना पाणी मिळालंय आता. निवडून दिला. तसं नव्ह, भाऊनं काम केलंय हा, पण पाणी आलंय का? होय, पाणी चालू आहे आता. रोग सगळ्या शेतांनी पाझर लागली. एवढं पाणी सोडलं राहिले नाही काम त्याचं नाही. आम्ही आता शिवसेनेला करणार. शिवसेना आणि तुमचं हे राष्ट्रवादी. काय चिन्ह काय आहे त्यांचं? घड्याळ आणि धनुष्यबाण. गाव कुठलं? शेटपळ. नाव तानाजी सुखदेव गायकवाड. काय घेऊन चाललाय? मी एसटी महामंडळ ड्रायव्हर आहे. होय. हा, ड्युटी करून आलाय का? दुटीला चाललोय. होय. हा. कुठली ड्युटी असते? आता ग्रामीण मुक्कामला आहे. मुक्कामच्या दुटीला चाललोय. होय. तुम्ही आता ड्युटीवर असता, ह्या गावचं रहिवाशी आहे. गावात काय फरक जाणवतो या 4-5 वर्षात? हा, वातावरणात फरक जाणवते. नुसतं वातावरण नव्हं, कामात बदल होत चाललाय ना. म्हणजे आता तुम्ही ड्रायव्हर आहे, हा,
सगळ्या तालुक्यात फिरता, रस्ते कसं आहे तालुक्यातलं? रस्तं काही ठिकाणी प्रगतीपथावर काम चालू आहे, काही ठिकाणी खराब रस्ते आहेत, पण ती चालू आहे. काय वाटतं हे जो विकास होतोय हे कोणाच्या माध्यमातून होतोय? ती काही नेत्यामुळं होतोय. पण काय असं कुठला नेता आहे का की ज्याच्यामुळं हे बाबा विकास चालू आहे, याच्यातनं काम होते ते? माजी आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून चांगली कामं व्हायला लागली ती आणि गोरगरिबाला न्याय मिळायला लागलाय. आता अनिल भाऊच्या पश्चात त्यांचा मुलगा सुहास भैया सुहास भैयाचं सुद्धा काम भाऊंच्या ह्याच्यावर चांगलं चाललेलं आहे. काय वाटतं तुम्हाला इथं वातावरण आता कोणाचं चाललंय? सध्या वातावरण बी आहे भाऊंच्या बाजूने आहे आणि मनात बी भाऊंची प्रतिमा चांगली आहे. पण आता काय चिन्ह कुठलं आहे त्यांचं भाऊंचं चिन्ह आहे धनुष्यबाण. पण आता इथं कसं आहे, इथं उमेदवार वेगळा उभा राहिलाय ना त्यांच्या बाजूने. शेवटी पक्ष जे त्याची इच्छा असत्या, ज्या माणसाच्या अपेक्षा वाढल्या त्याप्रमाणे लोक त्यांचं चिन्ह काय आहे? आता शिवसेनेचा पुरस्कृत केलेला उमेदवार आहे. ते पुरस्कृत म्हणजे त्यातनं सामील झालेला एक राष्ट्रवादीचा आहे, घड्याळ चिन्ह आहे बरोबर. आणि भाऊंचं धनुष्यबाण आहे. पण आता गावातला एक उमेदवार आहे आपला तुमचा. मग आता गावातले लोक गावातला उमेदवार सोडून बाहेरच्या माणसाला ही देणार का? कसं आहे, काही माणसांना काही काम करायची जर असेल परंपरेनुसार बाबांनो, काही लोकांच्या अडचणी म्हणा, उद्या पंचायत समितीला काही काम असेल वगैरे, तर जर समजा आपल्या हक्काच्या माणसाला निम्म्या रात्री जर 12 वाजता जरी फोन केला तर सुहास भैया बाबर 2 वाजता फोन उचलतात आणि काही अडचण असली तर जाणून घेतात. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की बाबांनो, निम्म्या रात्रीचं आमच्या हक्केला जो माणूस जागा राहील आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. उमेदवार कोण आहे तुमचा? आमचा उमेदवार जो सुहास भैया सांगेल तो आमचा उमेदवार असणार आहे. जे आता तुमचे जे राष्ट्रवादी मध्ये उमेदवारी दिलेली आहे ती त्यांच्यात सामील जर झाले तर बाबा सुहास भैयांनी जर सांगितलं की बाबा हा आपला माणूस आहे त्याला द्या, त्यांनी सपोर्ट केलाय ना घड्याळ. केला तरी आम्ही देणार ना. सुहास भैया आम्हाला सांगेल का नाही बाबांनो हा आपल्याकडे आलाय तर देणार, कारण आम्हाला आमचं 5 वर्षात आम्ही मत दिले तर आम्ही त्यांना काम सांगणार ना. 5 वर्ष जो आमच्या पाठीशी उभा राहील त्यांना मी मतदान करणार आणि सुहास भैया निम्म्याराचं 2 वाजता फोन करा, आमच्या पाठीशी उभं राहते. नाव काय तुमचं? विठ्ठल गोविंद गायकवाड, गाव? शेटपळ. आता हे आवाज बघायला येतोय, हा. गाड्या भरा 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 फिरते त्या. होय. इलेक्शन चालू आहे, हा, काय वाटतं कोण गेले? ते भाजप. भाजप येईल का? भाजपचं काम चांगलं आहे सध्या. आमचं मत भाजपलाच आहे, मग आता काय असेल ते करे. इथं शिवसेनेनं पण काम केलंय की? केलंय की बरोबर आहे, पण आता ते विरोधात पक्ष आहे ना. तुमच्या समोर एक शाळा आहे, होय, कोणाच्या माध्यमातून झालेली आहे? बरोबर आहे की, पण सरकार कोणाचं आता सध्या? कोणाच्या माध्यमातून हा? शाळा कोणाच्या माध्यमातून? नाही, ती झाली की शिवसेनेमार्फत, पण त्यांचं पक्ष एकच होता त्यावेळेला. मग आता पण आहे दोघं ते एक, पण आता इथं भाजपच येणार आहे असं आहे. होय. होय. गावातला उमेदवार आहे की? हा, गावातला उमेदवार आहे की ती नाही येणार. भाजपतर्फेच आहे एकच तालुका पंचायतचा. होय. हा, ते काँग्रेसला आमचं मत नाही. नाही, हम्म. गावातला उमेदवार सोडून बाहेरच्या माणसाला उमेदवार द्यायचं. मग द्या ना, त्याला काय तर विकासाला मत आहे. हो, भाजपचं पण उभा आहे. भाजपचं ते येतच तालुका पंचायतला संभाजी पाटील म्हणून आहे आणि तडोळ्याचा कुबाले म्हणून एक आहे. होय. हा, मत त्याला जाईल. हा. गावात किती मतदान जाईल भाजपला? आता तरी जाईल की 40-50% जाणार. होय. होय. पण आता लोक म्हणतात भाजपनं गावात एवढा काही विकास केला नाही. नाही, त्यांचं आता अजून कार्य यांचंच होतं कार्य ना, म्हणजे या शिवसेनेचंच त्यांच्या माध्यमातूनच ते चाललं होतं, म्हणून ते होता विकास. आम्ही नाही म्हणत नाही त्याचा विकास केला नाही किंवा काय नाही, काय असं आहे काय. पण तुम्हाला काय वाटतं आता ह्या करगणी गटात भाजप चालेल का शिवसेना चालेल? करगणी गटात भाजप चालणार की, सांगा. कारण का गोपीचंद पडळकरांचं जरा प्रभुत्व आहे इथं, हे आहे त्याच्यामुळं करगणीला वगैरे. शेतपळ तेवढं नाही पण करगणीला आहे असं आहे. आणि आता तुम्ही पंचायत गणात भाजपलाच द्यायचं म्हणताय, हा, पण गावातली सीट म्हणजे घरातली सीट असल्यासारखं आहे. मग ते घरातलं माणूस डावलून बाहेरच्या माणसाला देणार का मतदान?
नाही नाही आता ही तर तालुका पंचायतला गावातलाच आहे माणूस संभाजी पाटील ते पण गावातलाच आहे. हा आणि ते आहे ते तडोळ्याचा आहे जिल्हा परिषदला. नाही ना पण पंचायत गणाला गायकवाड कुठलं इथलंच आहे ना. हा इथलाच आहे हं. त्यालाच देणार भाजप. काँग्रेसचा एक आहे, काँग्रेसला नाही ते त्याला नाही देणार. भाजपलाच देणार. हा हा त्यांच्या एवढं नाव काय आपलं? सर्जेराव पांडुरंग शिंदे, गाव शेटपुळा. काय वाटतं, काय कुणाची हवा सध्या चालू आहे? आता सध्या हवा तसं म्हणतात दोघांची चाललं. शिवसेनावाले बी आहे ते तुमचे हे तरी असतंच की, म्हणजे दक्षिणेकडचं वारं जरा कमी चालतं, उत्तरेकडचं वारं जरा आता जोरात काय चालतं. एवढा अंदाज लागायचा आपला. मी पहिलाच बाहेर होतो हम्म. मुंबईला, आता आलो कशाला पण एवढी नाही खोलात जात बी नाही पंचायती करत. तुमच्या गावात कोणत्या पक्षाने जास्त काम केलं? आता काय कुठं कांचं सांगायचं. तसं ना, जिथे- मुंबईतनं गावात आल्यावर बदल झालेला काय दिसत होता का कधी? कशाला मुंबईतनं गावाकडे आलं, हा. गावात बाबा काही विकास झालाय, काय कामं झाली ते माहित असं. कशाला पण नाही कधी लक्ष दिलं तुम्हाला सांगाय. गावात आज चाला येत नाही कशाला जातो इकडं. शाळा, रोड, ही शाळा घर शाळेच्या जरी माझं घर आहे. शाळा कोणी बांधली? शी बाबरानं बांधली शाळा तशी. बाबरानं चांगलं शिवसेने मला माहिती आहे. आम्ही बी मुंबई शिवसेनेलाच मत दिलंय आणि बाबर बी शिवसेनेचाच आहे. बाबरानं चांगली कामं केली आहेत. ही रोड पहिला खराब होता, ही केलाय कोणा माहिती ना? ते पहिला बाबरानंच केलं, पुन्हा 10 वर्षाने बाबरानंच केलंय आता. संभाजी बंडू चव्हाण, शेटपुळा. हा आहे की, चांगला आहे म्हणते. कमळ भाजप. हो केलीत. हो ते दोन्ही एकच आहेत ना, पण सगळे ह्याला पैसे देणारे कोण आहेत? देवेंद्र भाऊच आहेत ना. जिल्हा परिषद गटामध्ये विकास काम कोणाची जास्त दिसून? भाजपचे. उदाहरण आम्हाला बाकीचं एखादं बघा. ठीक आहे, हे मोठं काम आपल्या ओढा आहे का नाही, ओढ्याच्या वरच्या बाजूला जे MSBचं ऑफिस आहे ते त्यांनीच केले. पैसा पुरवला त्यांनीच ना. शेतकरी खुशी आहे घेतला आहे की? होय नक्की. नक्की. शिवसेना आहे का भाजपा? आता दोन्ही एकच आहे म्हटल्यानंतर दोन्हीवर असणार ना, पण भाजपवर जास्त. भाजपवर जास्त. गावातला उमेदवार आहे, मग काय आहे का नाही गावातला उमेदवार? चांगलं आहे. तुमचे उमेदवार उभा राहिलेला ना, हा आहे की आमचं. हो त्यांना आहे की, वातावरण कसं आहे त्यांना? चांगलं आहे. साहेबांना? चांगलं आहे. अजून काय भाजपाचं काय रोड रस्ता आहेत की जे आहेत व्यवस्थित आहेत? नाहीत की व्यवस्थित. आता तुमचा मोठाच रस्ता गेलाय ना इथून, हायवे गेला. हा हायवे झाला त्या प्रश्नच मिटलाय ना. किती टक्के मतदान आहे पूर्ण गटामध्ये, करगण गटामध्ये? आता जवळजवळ इथलं जर मतदान जर म्हणायचं तर 5-6 हजार आहे. शेटपळ्याचं. हा करगणीचं जास्त आहे बरोबर. आणि शेटपळ्यामधनं मतदान किती टक्के केलं तरी? ना. तरी आता हे ह्याच्यासारखं तुमच्या ग्रामपंचायतीसारखं 70 ते 72, 75 पर्यंत जाईल. टक्का वाढ आहे. हा हो. भाजपला किती पडेल मतदान? आता सध्याची परिस्थिती कशी आहे माहिती आहे का? जवळजवळ मतदान बाहेर पण मतदान आहे आणि देवाला जाणारी लोक आहेत काय, त्यामुळं 71 ते 72% मतदान होईल. तुमच्या गावात टेंबूचं पाणी आलंय का? आले की, त्याला तुम्हाला काय नाव? आहे की, झालंय की, सगळे तळे भरले. हा भाजपच्याच. आता देवाबाबा आहे म्हटलं तर भाजपच्याच येणार ना. आहे की, दोन्ही आहेत, पण सगळं पुन्हा पैसे देणारे कोण आहेत? भाऊच आहेत. पैसे देण्यावर भाजपाला मत मिळेल असं वाटतं. हा निश्चितच. आणि वरच्या लेवलला म्हणजे राज्य आता राज्य लेवलला दोन्हीची जी आहे, हा स्थानिक लेवलला शिवसेनेचं वेगळं आहे आणि भाजपचं वेगळं आहे. एकाच नात्यातले दोघं जण उमेदवार उभे आहेत. हो त्याचा परिणाम काय होईल मतदारावर? परिणाम थोडा होणार की, 10% होणार. 10% होणार की. कुणाकडे जाईल? हम्म? कुणाकडे जाईल? कुणाचा फायदा होईल? हा भाजपलाच होणार. हॅलो, नाव पांडुरंग सुखदेव गायकवाड, गाव शेटपळे. हा इलेक्शन चालू आहे हा जडपीचं. हो, काय म्हणते वातावरण तुमच्या? चांगलं आहे आमच्या भाजपनं वातावरण. भाजपला चांगलं आहे वातावरण. होय, आणि शिवसेनेला आमच्या गावातला उमेदवार असल्यामुळे शिवसेना कमीच चालणार. झेडपीला जडपीनं दोन्ही पार्टी टू पार्टी होणार. पार्टी पार्टी होणार. हो. चिन्ह कुठलं आहे त्यांचं? काय कोणाचं? भाजपचं. कमळ. ओके.
शिवसेनेनं एक मोठं काम इथं केलं म्हणून सांगतात सगळ्यांनी काम केले वीज बोर्डाचं. मग त्याच्या बेसिसवर त्यांना मिळणार नाही का काम? इथं काम करणारी लय आहे, ते सगळ्यांनीच काम केले आतापर्यंत. सगळ्यांनी काम केलं म्हणजे मग पारड भाजप का जड? ते कसं होतं, वीज बोर्ड केले म्हणजे त्यांनी नाही केलं. सगळ्या भाजपची माणसं होती आणि शिवसेनेची माणसं होती. ती काय नुसतं शिवसेनेचं श्रेय असं काय नाही. म्हणजे वर येते आहे पण खाली विभागले गेले. हा, खाली परिणाम काय होईल? तर परिणाम आता अजून काय सांगता येणार नाही काय परिणाम होईल. आता मतदार सुद्धा हुशार आहे, ते आता पुढचं काय आपल्याला सांगता येत नाही, पण आता आहे हे चांगलं आहे. किती टक्के मतदान केलं भाजप तरी इथे? 60च्या पुढे 100% घेईल. गावचं संभाजी पाटील हा. यांचं हे उमेदवार आहे, आमच्या- त्यांना गावातनं साथ कशी मिळेल? आता 60% आम्ही तुम्हाला सांगतोय, त्याला एक मतही कमी पडणार नाही. गावातलाच आहे. गावातला जरी असला तरी सुद्धा पार्टी आहेच ना, म्हणजे पार्टी आहेच. पॅनेल टू पॅनेल जाणार मतदान त्यात आणि काय तर खालवर होईल, गावचा उमेदवार सोडून बाहेर वाढेल की, पण तसं आपण सांगू शकणार नाही ना. मला काय होतं, बाहेरचा गावातला उमेदवार असताना हा, बाहेरचा उमेदवार कशाला धरायचा गाववाल्यांनी? असं काही नाही. असं आपण कसं म्हणाल, तुमच्यात आणि माझ्यात बदल होतोय. बाप लेखात जुळण आणि गावात कसं जुळेल. नमस्कार काका, नमस्कार. नाव काय आपलं? अनिल भीमराव गायकवाड, आता कुठल्या गावात आहे आपण? शेटपळे, शेटपळगाव कुठल्या गावामध्ये येते? करगणी. करगणी. म्हणजे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. हा, प्रचाराचे रणधुमाळ जोरदार सुरू झाल्या. दोन्ही पक्षाचं सगळ्या तालुक्यामध्ये प्रचाराचा आरोप बऱ्यापैकी फुटलेला आहे. होय. तर आपल्या गावामध्ये सध्या वर्चस्व कुणाच दिसून येतं तुमचं? भाजपचं. शिवसेनेचं कामच तसं नाही. कारण आम्ही काम केले. काम त्याने अजूनपर्यंत केलंय ही फक्त गावाची बोलदिशा करायसाठी केलेला आहे. आमच्या गावामध्ये एक सरकारी दवाखाना मोठा उभा राहिला होता आणि त्याचा जागा ही वीज बोर्डाला त्यांनी दिला आणि वीज बोर्डाचं काम त्या दवाखान्या जागेला केल्यामुळं आता आमचा दवाखाना त्याच्या यजमान राहिला. त्यामुळे शिवसेनेचं काम कसं म्हणायचं, ही राजकारण आणते ते. रस्ता, पाणी, रस्ता पाणी तर गावात पाणी हे प्यायलाच नाही. प्रत्येक माणूस जे असेल ते तुमचं कॉईन टाकून पाणी घरी घेऊन जातोय. म्हणजे 8 ते 10 दिवसातनं पाणी येतं. 8 ते 10 दिवसातनं पाणी येत असेल तर मग शिवसेनेचं काम कसं म्हणायचं. शिवसेनेची ग्रामपंचायत आहे, शिवसेनेची ग्रामपंचायत असल्यामुळे पाणी त्यांच्याकडे यायचं ते येतच नाही. टेंबूच पाणी आलंय म्हणजे टेंबूचं पाणी आलंय, शेतीसाठी झालं. कोणी आणलं? ते भाजपनं सुरुवात केली पाणी आणायचं. भाजपनं. हा. शिवसेना तर म्हणते की त्यांनी पहिल्यांदा प्रश्न केला. पहिला प्रश्न ही भाजपपासून सुरुवात झाली, भाजपनंच पाणी आणले. तसं हे नाही. आता कसं आहे, निधी त्यांच्या काळात आमदार होतं म्हणून ती निधी आला म्हणून ते काय त्यांचं पाणी नाही. स्कीम आणली ही भाजपनं आणली. टेंबूचं जनक म्हणून काय करायचं, तसं टेंबू जनक नागनाथ अण्णा आणि राजेंद्र अण्णा जाईत. ही दोनच शेवटपर्यंत आणलं होतं. सगळ्यात जास्त काम ह्या दोघांनीच केलंय. ती कसं आहे, आता सत्तेत असल्यानंतर ज्याची सत्ता आहे त्याच्याकडेच निधी त्यांचंच नाव घेतलं जातंय ना. पण तसं ही नागनाथ अण्णा आणि राजेंद्र अण्णा ही दोघच हे आहे ते टेंबूजनक. शेटपळ गावामध्ये रस्त्याची अवस्था कशी? वाड्या वस्तीवर सगळं. वाड्या वस्त्यावर काहीच सोय नाही रस्त्याची. मग त्या भाजपानं त्याच्यामध्ये काही इंटरफेअर केलं नाही का? भाजपाची सत्ताच नाही इथं. सत्ता नसल्यामुळं आता कसं आहे, ग्रामपंचायत मधला आम्ही जर एखादं लेटर आणायला गेलो तर शिवसेनेची ग्रामपंचायत, त्यामुळं आम्हाला एखादा प्रस्ताव जर द्यायचा म्हणलं तरी ते प्रस्ताव आम्हाला मिळत नाही. कारण आमचं भाजपमधनं जे आणलेलं पडळकरांचं नाव नको म्हणून त्यांनी निधी 3 माघारी घालवलेत. पण आमदार आज पडळकर साहेबांसारखं एक चांगलं व्यक्तिमत्व तुमच्या सोबत आहे भाजपाच्या माध्यमातून. मग तुम्ही प्रत्यक्षात त्यांना बोलून तुमच्या इथं रस्त्याची सोय चांगली करू शकता. रस्त्याची सोय आम्ही करू शकतोय, परंतु ग्रामपंचायत मधलं जी लेटर आहे ही लेटर आम्हाला मिळू शकत नाही. कारण ग्रामपंचायत आमची नाही. आमची ग्रामपंचायत नसल्यामुळे आम्हाला लेटर बरं वर चालतं, ते सगळं लेटरवरच चालतं. ग्रामपंचायतचा ठराव दिल्याशिवाय वरची कामच मंजूर होत नाही ते ना. शिवसेनावादी पण म्हणते ते 60% आम्ही मतदान घेणार, तुम्ही बी 60% म्हणताय. 120% मतदान तर 100% पण होत नाही. मतदान होणार सर्वसाधारणपणे 80 ते 80%. सध्या शेटपळ मधली परिस्थिती जी आहे
ती शिवसेनेची ग्रामपंचायत आहे. शिवसेनेची ग्रामपंचायत असल्यामुळं त्यांनी काम म्हणावं असं केलेलं नाही. त्यामुळे पूर्ण जी मतदार आहे ती नाराजच आहे ती. तुमच्या उमेदवारांना तुम्ही काय असा शोध करणार आहे का? काय तुमचं प्रलंबित काम आहे तुम्ही काय शोषित करणार? जे काय आपल्याला करता येईल, जे आपण हे करणार आहे, जिथं अडचण येईल तिथं आम्ही बापूसाहेबापाशी काम सुचवा, कुठलं प्रलंबित काम आहे? आम्ही पहिलं दवाखान्याचं घेणार आहे. आपली सत्ता आल्यानंतर पहिलं दवाखाना, कारण आटपाडी तालुक्यात जी दवाखाना आहे ती शेटपळ मध्ये होत होता. त्या शेटपळचा दवाखाना हे आम्ही पहिलं प्रयत्न करणार ती दवाखान्यासाठी.